माझेच नशीब म्हणायचे. आचार्य, मी गरिबीला कंटाळलो आहे. काही संपत्ती मिळेल म्हणून आलो होतो. पण काय करणार? असे निराशाजनक बोलून द्रोण जायला वळले तेव्हा त्यांची व्यथा जाणून परशुराम म्हणाले, तुझी व्यथा मला समजते आहे, पण मी आता काही करू शकत नाही. परंतु माझ्याकडून अगदीच रिकामा जायला नको. माझ्याकडे अजून एक देण्यासारखी अमूल्य अशी गोष्ट आहे, ती मी तुला देतो. कोणती गोष्ट? ब्रह्मास्त्र. आणि परशुरामाने द्रोणाचार्यांना ब्रह्मास्त्र दिले. ब्रह्मास्त्र हे असे शस्त्र होते की ब्रह्मास्त्राचा मंत्र हजारो सैनिक एकाच वेळी गारद होण्याची शक्ती त्यामध्ये होती. ज्याकडे ब्रह्मास्त्र आहे तो मोठा योद्धा समजला जाई. ब्रह्मास्त्र हे दुर्मिळ अस्त्र होते. त्याची विद्या फक्त परशुरामाला माहीत होती. त्यांनी ती द्रोणाचार्यांना शिकवली. आता द्रोणाचार्य ब्रह्मास्त्राचे मालक बनले होते. द्रुपदचे अध्ययन पूर्ण होऊन तो आपल्या राज्यात गेला होता. त्याच्या वडिलांनी त्याला राज्याभिषेक केला ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर आली. त्यांना वाटले, आपण आता द्रुपदची भेट घ्यावी. त्याने यापूर्वीच निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे एके दिवशी द्रोणाचार्य द्रुपदच्या भेटीसाठी गेले. खूप दिवसांनी मित्राला पाहून द्रुपदला आनंद झाला. त्याने त्यांचे चांगले स्वागत केले, उत्तम भोजन दिले, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले, सत्तेचा रोबही दाखवला. मित्राच्या प्रेमाने द्रोणाचार्यही भारावून गेले. पाहुणचार झाल्यावर त्यांना वाटले, आता आपण काही द्रव्य मागून घ्यावे, म्हणून ते म्हणाले, मित्रा, माझी परिस्थिती तुला माहीत आहे. या गरिबीला पार कंटाळून गेलो आहे. तुझ्याकडून काही द्रव्य मिळाले तर तेवढीच मदत होईल. द्रोणाचार्यांना वाटले आपली मागणी द्रुपद लगेच पूर्ण करील. पण कसले काय? द्रुपद एकदम भडकला, म्हणाला, माझी तिजोरी भरलेली असली तरी ती जनतेच्या सुखासाठी आहे, कोणालाही देण्यासाठी नाही. अरे, पण मी कुणीही आहे का? मी तुझा मित्र आहे. माझ्या वडिलांच्या आश्रमात तू शिकला आहेस. फुकट नाही शिकलो, गुरुदक्षिणा दिली आहे. आश्रमात शिकलो म्हणून दान देऊ म्हणतोस? स्वतःला एवढा मोठा शस्त्रविद्येत प्रवीण समजतोस आणि अशी भिक्षा मागायला लाज नाही वाटत? द्रुपद घडाघडा बोलत होता. कोणीतरी आपल्या कानात शिशाचा रस ओतला आहे असे वाटू लागले. इतका घोर अपमान उभ्या आयुष्यात त्यांचा कोणी केला नव्हता. द्रोणाचार्य आसनावरून ताडकन उठले. रागाने त्यांचा चेहरा नुसता तमतमत होता. द्रुपदकडे बघून ते म्हणाले, द्रुपदा, संपत्तीची तुला घमेंड आली आहे. त्यामुळे समोरच्याला तू ओळखत नाहीस, त्याची किंमत ठेवत नाहीस. घमेंड असायला संपत्ती असायला हवी. भिकाऱ्यांना कुठची आली घमेंड? फिदी फिदी हसत द्रुपद म्हणाला आणि द्रोणाचार्यांच्या रागात